नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. बघा, नवीन दिवस आहे आणि नवीन व्हिडिओ सिरीज आपण चालू करत आहोत. MPSC गट ब, गट क, त्याचबरोबर राज्यसेवा प्रत्येक इयर्स वाईज. म्हणजे बघा, आता 2025चे जे जे काही गट बचे पेपर असेल, गट ब कचा पेपर असेल आणि राज्यसेवा एका वर्षाचे पहिले 3 पेपर आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर 2024चे गट ब, गट क आणि राज्यसेवा, 2023 गट ब, गट क आणि राज्यसेवा, असं इयर वाईज बघा ज्या MPSCने पेपर कंडक्ट केलेले आहेत प्रीचे गट ब, गट क आणि राज्यसेवेचे, हे आपण काय करणार आहोत, इयर वाईज आपण रोज एक पेपर आपण डिस्कस करणार आहोत. हा जो पेपर आहे बघा, आणखीन एक जी तलाठी भरती आता येऊ घातलेली आहे ती MPSC द्वारे होणार आहे. हे बघा जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे, कारण तसं परिपत्रकच निघालेलं आहे. आणि आता ही एक्झाम TCS नाही तरी MPSC घेणार आहे. आणि इथून पुढच्या ज्या काही सरळ सेवा होणार आहेत तर त्या सरळ सेवा पण MPSC द्वारे घेतल्या जातील. त्यामुळे बघा, जे नवीन मुलं आहेत, ज्यांनी याच्या आधी TCS पॅटर्ननुसार तलाठीची परीक्षा दिली होती, त्यांच्यासाठी बघा MPSCचं फॉर्मॅट माहीत असणे खूप गरजेचं आहे. जी मुलं गट ब, गट कची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये आपण फक्त प्रश्न उत्तर, प्रश्नपत्रिकांची ओळख अशा स्वरूपाची ही नवीन सिरीज चालू करत आहोत. रोज आपला एक पेपर होईल. त्याच्यामध्ये बघा 100 प्रश्नांच्या पैकी जे गणिताचे 20 प्रश्न आहेत ते 20 प्रश्न स्किप करून आपण जे 80 प्रश्न आहेत, तर डेली आपल्या 80 पेपर आपण 80 प्रश्न कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, त्याच्यानंतर राज्यघटना आहे, त्याचबरोबर करंट अफेअर आहे. बघा, अशा पद्धतीने आपण डेली 80 प्रश्न कव्हर करणार आहोत. प्रश्न आणि ॲन्सर अगदी बघा कमीत कमी वेळामध्ये. ॲनालिसिसचे व्हिडिओ खूप सारे आहेत यूट्यूबवर, पण बघा जे नवीन नवखी मुलं आहेत, सुरुवातीला त्यांना ॲनालिसिसवर जाण्यापेक्षा काय करूया, आपण प्रश्न आणि उत्तर फक्त प्रश्नांचं स्वरूप समजून घेऊया. आणि ज्यावेळी अशा आपल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सगळ्या क्लिअर होतील. आणि त्याचबरोबर पॅरलेली आपण काय करणार आहोत बघा, आता MPSCच्या अभ्यासाचं किंवा MPSC परीक्षा क्रॅक करण्याचं जे गमक आहे बघा, 5वी ते 12वीच्या स्टेट बोर्डवर तुमची पकड असणे खूप गरजेचं आहे. मग इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र, राज्यघटना असेल, या सर्व गोष्टी, इव्हन बघा गणित पण तुम्हाला 10वीपर्यंत तुम्ही करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मराठीची, इंग्लिशची जी व्याकरणाची सिरीज आहे, त्या व्याकरणामध्ये बघा 10वी-12वीच्या लेवलचं तुम्हाला व्याकरण 12वीच्या लेवलचं विचारलं जातं. त्यामुळं सगळं व्याकरण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण 5वी ते 12वीच्या सिलेबसवर पकड घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जर गट ब, गट कची तयारी करत असाल तर तुम्ही काय करायचं आहे, जी सब्जेक्ट वाईज पुस्तकं आहेत, मग भूगोलसाठी वेगळा असेल, इतिहासासाठी वेगळा असेल, तर त्या पुस्तकांना तुम्ही कधी हात घालायचा आहे, ज्यावेळी तुमचं स्टेट बोर्ड कंप्लीट होईल त्यावेळी. का बघा, स्टेट बोर्ड काय करतं, एक दिशादर्शकाचं काम करतं. जे मुद्दे स्टेट बोर्डला आलेले आहेत, आता बघा जर आपण इतिहास विषय घेतला, इतिहासमध्ये आता MPSCला बघा शक्यतो आधुनिक भारतावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. गट ब, गट क साठी. राज्यसेवेला वगैरे तुम्हाला प्राचीन भारतावर वगैरे प्रश्न विचारले जातात. मग स्टेट बोर्डमध्ये ॲक्च्युअल 6वी ते 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आधुनिक भारताशी संबंधित जे कोणी समाजसुधारक असेल किंवा जे कायदे झालेले आहेत, इंग्रजांनी आल्यानंतर कोणत्या नीती अवलंबलेल्या आहेत, कोणते कायदे केलेले आहेत, स्वातंत्र्य लढ्यासाठी कशा पद्धतीनं आपण संघटना स्थापन केलेल्या आहेत, समाजसुधारकांनी कशा पद्धतीनं प्रयत्न केलेले आहेत, या सर्व गोष्टी ज्यावेळी स्टेट बोर्डमधून तुम्ही व्यवस्थितरित्या कराल, त्याच मुद्द्यांना धरून तुम्ही जे स्पेशल सब्जेक्टची पुस्तकं असतात तर तिथून तो डीपमधून तुम्ही अभ्यास करायचा असतो. त्यामुळं स्टेट बोर्डवर तुमची 5वी ते 12वीवर पकड असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण एक छानसं बघा व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहोत. प्रश्नपत्रिका ओळख, याच्यामध्ये डेली आपण 80 प्रश्न कव्हर करणारच आहोत. त्याचबरोबर अगदी आता ह्या चॅनलवर तुम्हाला काही 6वीच्या असतील, TETसाठी आपण स्टेट बोर्डची पुस्तकं डिस्कस केली होती. पण आता नव्याने आपण 5वी ते 12वी म्हणजे एकाच फोल्डरमध्ये तुम्हाला 5वी ते 12वी, जर आपण इतिहास चालू केलं तर परिसर अभ्यास 5वीचं पुस्तक आहे तुम्हाला. इतिहास तुम्हाला 6वी, 7वी, 6वीपासून सुरू होतं बघा. मग 6वी इतिहास, त्याच्यानंतर 7वी, त्याच्यानंतर 8वी, त्याच्यानंतर 9वी, त्याच्यानंतर 10वी, त्याच्यानंतर 11वी, त्याच्यानंतर 12वी, अशा पद्धतीनं तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनलवर असे अगदी इयत्ता वाईज तुम्हाला पुस्तकं ॲनालिसिस केलेले कुठेही नाहीत. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नव्याने कोणी पाहत असाल तर चॅनलची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपण TET, CTETसाठी दर्जेदार कंटेंट दिलेलं आहे. CTETसाठी आपण खूप सारी मेहनत घेतलेली आहे. मॅरेथॉन लेक्चर घेतलेलं आहे, PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ घेतलेले आहेत, डिटेल ॲनालिसिसचे व्हिडिओ घेतलेले आहेत. त्याच पद्धतीनं बघा जे
तलाठी किंवा इतर सरळ सेवा परीक्षांची तयारी करत आहेत, त्याचबरोबर गट ब गट क ची तयारी करत आहेत, त्या सर्वांच्यासाठी हे व्हिडिओ सिरीजचे किंवा हे जे लेक्चर आहेत ते खूप जास्त मदतगार ठरणार आहेत. तर आपण काय करूया, आता पहिला प्रश्न पाहूया. याच्यामध्ये बघा, हा जो पेपर आहे हा 2025ची ॲड होती आणि 11 जानेवारी 2026ला पेपर झालेला आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे इतिहासाशी संबंधित. सन 1915मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न. गांधीजी 1915मध्ये आफ्रिकेतून भारतामध्ये आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांनी कोणते प्रश्न हाताळले. बिहारमधील चंपारण्यातील निळीचा सत्याग्रह बरोबर आहे. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न बरोबर आहे. अ ब आपल्या उत्तरामध्ये पाहिजे. अ याच्यामध्ये नाही, हे इथून गेलं. क बघा, अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष, हे पण विधान बरोबर आहे. ड मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे. गांधीजींनी बघा आल्या आल्या मुस्लिमांसाठी हे कार्य, त्यांच्या जी सुरुवातीला केलेली कार्य आहेत त्याच्यामध्ये चंपारण्य सत्याग्रह असेल, शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न असेल आणि कामगार आणि मालक यांच्यामधला जो संघर्ष आहे याच्यासाठी त्यांनी सुरुवातीला काम केलेलं आहे. त्यामुळे ड इथं येणार नाही. ड बघा इथून कटलं, इथून कटलं, इथं पण ड आहे, इथून हा ऑप्शन कट केला, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर मिळेल अ ब क. त्याच्यानंतर बघा 2 नंबरचा प्रश्न. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते. कृष्णा रामा कुराडे, वि स पागे, गोविंद खोत, डॉक्टर य कृ सोनी. आणि हे जे उत्तर आहेत बघा पहिल्या आन्सर कीनुसार आहेत, अजून फायनल की आन्सर आलेली नाही. तर आता ह्याच्यामध्ये बघा ही चारही व्यक्ती आपल्याला असायला पाहिजे, त्यामुळं वरील सर्व बरोबर. 3 नंबरचा प्रश्न आहे खालील वर्णनावरून समाजसुधारक ओळखा. आता समाजसुधारक इथं वर्णन दिलेलं आहे, अ ब क मध्ये माहिती दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला व्यक्ती ओळखायची आहे. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला आणि त्यांना संगीत विषयाची आवड होती. ज्ञानप्रकाश आपल्याला माहित आहे, गोपाळ हरी देशमुख, ऑप्शन क्रमांक 2. सेम प्रश्न आहे खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते. कार्य दिलेले आहेत अ ब क ड मध्ये. आता इथं स्त्री सुधारक कोणते आहे ओळखायचं आहे. अ शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ब इसवी सन 1913 समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने केसरी ए हिंद या पदवीने सन्मान केला. आणि क इसवी सन 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. ड ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. त्या कोण आहेत बघा, तर ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे. शारदा सदन आर्य महिला समाज कुणाशी संबंधित आहे, रमाबाई रानडे, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढे 5 नंबर महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. 1857चा उठाव बरोबर विधान निवडायचे आहेत. अ सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. ब कोल्हापूर 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. नरगुंच्या भावे या संस्थानिकांचा दत्तक पुत्र अमान्य झाल्याने 1858 त्यांनी बंड केले. 11 एप्रिल 1858 आंबापाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला. आता इथं बघा या चारही विधानामध्ये अ असणार नाही. याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आहे ब क ड. ब विधान, क विधान, ड विधान बरोबर आहे. ज्यावेळी बघा MPSCचा पूर्णपणे गट बचा, गट कचा आणि राज्यसेवेचा PYQशी रिलेटेड प्रश्न रिपीट होतात ॲज इट इज जरी नाही झाले तर आता हा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नाचे हे जे 4 पर्याय आहेत तर पुढच्या पेपरमध्ये कदाचित ह्या एखाद्या पर्यायावरून स्टेटमेंट स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे प्रश्न आणि त्याची जे ऑप्शन दिलेले असतात ते खूप जास्त गरजेचे असतात. ते आपण प्रश्न आणि सगळे त्याचे उत्तरं आणि ऑप्शन आपण आपल्या डोळ्याखालून जातील. म्हणजे ज्यावेळी आपण पुस्तक वाचू, ज्यावेळी स्टेट बोर्डमधून तयारी करू, एक्झॅक्ट आपल्याला काय वाचायचं आहे. आता इथं 1857 मग स्टेट बोर्डमधून बघा 1857चा उठाव ज्यावेळी आपण करतो त्यावेळी तो अगदी हायलाईट करून आपण करत असतो. त्यामुळे आपल्याला प्रश्न MPSC मध्ये काय विचारले जातात हे सुरुवातीला माहीत असणं किंवा त्याची ओळख असणं गरजेचं आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. आता काँग्रेसचे अधिवेशन विचारलेले आहेत बघा आणि त्याचे अध्यक्ष. 1886 कलकत्ता, 87, 88, 89. बघा 1886चं कलकत्ता येथे अधिवेशन झालेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, दादाभाई नौरोजी. आता 1चं 3 एकातच आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. बघा काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 मध्ये झाले, मद्रास येथे झालेलं आहे, अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. चौथे अधिवेशन 88ला झालेलं आहे, अलाहाबाद येथे झालेलं आहे, जॉर्ज युल हे त्याचे अध्यक्ष होते. 1889चं अधिवेशन मुंबई येथे झालेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. त्याच्यानंतर पुढे कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला, शेतकरी, जमीनदार, कारखानदार आणि कारागीर. तर बघा ब जमीनदार, कायमधारा
या पद्धतीमध्ये शेतसारा वसुलीच्या ज्या पद्धती आहेत, रयतवारी असेल, कायमधारा पद्धती असेल, तर याच्यामध्ये फक्त जमीनदारांना जास्त फायदा झालेला आहे, ऑप्शन क्रमांक 4. 8 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही. खाली विधानं दिलेले आहेत, वृत्तपत्र दिलेले आहेत बघा, किंवा साहित्याचं नाव दिलेलं आहे, याच्याशी संबंध नसलेलं लाला लजपतराय यांच्याशी संबंधित वृत्तपत्र किंवा साहित्य ओळखायचं आहे. त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले, त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले, वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेझिस्टन्स थिअरीचा सिद्धांत मांडला, पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. 8चं उत्तर आहे बघा, केवळ क. वंदे मातरम हे वृत्तपत्र त्यांच्याशी संबंधित किंवा पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरी याच्याशी त्यांचा संबंध नाही, क. ऑप्शन क्रमांक 2. बाकी सर्व लाला लजपतराय पंजाबी वृत्तपत्र असेल, यंग इंडिया असेल, पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया हा ग्रंथ असेल, तर हे सर्व लाला लजपतराय यांच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पुढे घ्या, 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती. 1919चा कायदा बघा, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड हा कायदा आहे, आणि 1909चा मोर्ले मिंटो कायदा, ही नावं लक्षात ठेवायचे. 10 वर्षाच्या अंतराने कायदे आहेत. 1909 मोर्ले मिंटो, 1919 मॉन्टेग्यू चेम्सफर्ड. आता याचे जे त्रुटी होत्या तर किंवा कमतरता होत्या त्याच्याशी संबंधित कोणती कमिटी नियुक्त करण्यात आली होती. मुडीमन कमिटी, सायमन कमिटी, लॉर्ड मेकॉले कमिटी, हंटर कमिटी. तर मुडीमन कमिटी ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ. त्याच्यानंतर पुढे आहे आता लॉर्ड हार्डिंग, 1844 ते 1848 4 वर्षाचा हा याचा कालखंड आहे, इंग्रज अधिकारी. तर यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले. इंग्रज मराठा, इंग्रज शीख, इंग्रज अफगाण, इंग्रज मुघल. तर इंग्रज आणि शीख युद्ध हे पहिलं युद्ध झालेलं आहे लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये. 11 नंबरचा प्रश्न, भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव टिंबटिंब होते. कपिला, सरस्वती, लुनी, गंगा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गंगा. 12 नंबर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत. शाश्वत विकासाची 17 उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेले आहेत 2015 नुसार, ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर पुन्हा आता भूगोलाशी संबंधित बघा, मॅंगनीज, लोहखनिज, बॉक्साईट आणि क्रोमाईट. आता ही जी खनिजे आहेत जिथं सापडतात किंवा उत्खनन क्षेत्र दिलेले आहे या खनिजांशी संबंधित 13 मध्ये बघा, तर मॅंगनीज कुठे, चिखला येथे, आणि लोहखनिज कुठं आहे, सुरजागड. त्याच्यानंतर बॉक्साईट कुठं आहे, उदगिरी, आणि क्रोमाईट कुठं आहे, जानोली. ऑप्शन क्रमांक काय येईल बघा, तर ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असेल. मॅंगनीज, चिखला, लोहखनिज, सुरजागड, बॉक्साईट, उदगिरी, क्रोमाईट, जानोली. त्याच्यानंतर पुढे आहे 14 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे उद्दिष्ट नाही. आता हा करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न आहे बघा. 14 याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 अ, क, ड उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही. फक्त ब, मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे हे उद्दिष्ट नाही. अ, मासेमारीची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा हे उद्दिष्ट आहे. क, शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर हे उद्दिष्ट आहे. आणि ड, मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हे देखील उद्दिष्ट आहे. त्यामुळे अ, ब, ड बघा, अ, ब नाही, अ, क, ड उद्दिष्ट आहेत, फक्त ब उद्दिष्ट नाही, ऑप्शन क्रमांक 2. 15 नंबर, आता इथं काय विचारलेलं आहे, नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. नद्यांचा क्रम विचारलेला आहे, कुठून पूर्व ते पश्चिम अशा पद्धतीनं क्रम विचारलेला आहे नद्यांच्या उपनद्या. 15 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केन, बेटवा, सिंध, चंबळ. त्याच्यानंतर पुढे 16 नंबर, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील. 16 नंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 25 किलोमीटर. 17 नंबर घ्या, कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते. तर ऑप्शन क्रमांक 3 आहे बघा, कुठलं विचारलेलं आहे, पश्चिम किनारी प्रदेश. AMW म्हणजेच कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार अशा पद्धतीचं काय आढळतं, हवामान आढळतं, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर इथं पण दिले बघा, मुंबईच्या दक्षिणेकडे. पुन्हा 18 नंबरचा प्रश्न, खालील विधानापैकी चुकीची विधाने कोणती आहेत. चुकीचे विधान निवडायचं आहे. अ, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मणिपूर ही भारतातील राज्य नेपाळी सीमेला लागून आहेत. ब, नेपाळ हा एक
भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये वसलेला आहे. क. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क आणि अ. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे हे विधान चुकीचं आहे आणि विधान चुकीचं आहे. नेपाळ हा देश एक भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशांमध्ये वसलेला आहे हे विधान फक्त बरोबर आहे ऑप्शन. आणि त्यामुळं चुकीची विधाने अ आणि क. ऑप्शन क्रमांक 3. 19 नंबर घ्या. थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान. चुकीचे बघा. पाल, जळगाव, तोरणमाळ, धुळे, लोणावळा, पुणे, महाबळेश्वर, सातारा. आता चुकीचे विधान कोणतं आहे? तोरणमाळ, धुळे. त्याच्यानंतर 20 नंबर आहे. इथं काय दिलेलं आहे? पुन्हा चुकीचे विधान दिलेलं आहे. वर्धा, वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे. कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वाघाडी आणि खुळी या उपनद्या येऊन मिळतात. तावरजा, तोरणा, मन्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3. चुकीचे विधान फक्त हे आहे. वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वाघाडी आणि खुळी या उपनद्या येऊन मिळतात. बाकीची वरची 1, 2 आणि 4 हे काय आहे तर बरोबर विधान आहे. चुकीचे विधान ऑप्शन क्रमांक 3. 21 नंबरचा प्रश्न. नीती आयोग स्थापना टिंब या दिवशी झाली. अर्थशास्त्राशी संबंधित प्रश्न आहे. 21 नंबरचा 1 जानेवारी 2015. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 ऑप्शन क्रमांक 1. बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 22 नंबर पुन्हा अर्थशास्त्राशी संबंधित बघा. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, विजय केळकर समिती आणि R.N. मल्होत्रा समिती. बघा दारिद्र्य रेषेशी संबंधित समिती आहे अ आणि बी, तेंडुलकर आणि रंगराजन ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर 23 नंबरचा प्रश्न. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान. औद्योगिक धोरण भारताचं त्याच्याशी संबंधित चुकीचे विधान. आता बघा याचं जे उत्तर आहे तर त्याचं उत्तर आहे फक्त क विधान चुकीचं आहे. 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले हे विधान पूर्ण चुकीचं आहे. 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले आणि ब विधान आहे. 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. अ आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहे. चुकीचे विधान आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त क. त्याच्यानंतर पुढे बघा 24 नंबरचा प्रश्न. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची ज्याला नाबार्ड म्हणून ओळखलं जातं नाबार्डची स्थापना कधी झालेली आहे? तारीख विचारलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 12 जुलै 1982. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982. 25 नंबर. RBIच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्युल्ड बँक आणि नॉन शेड्युल्ड बँक असे वर्गीकरण केले जाते? हा जो कायदा आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 RBI ॲक्ट 1934. 26 नंबर. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? लोकसंख्या संक्रमण याचे जे सिद्धांत आहेत त्याचे जे टप्पे आहेत तर त्याच्यावर पण प्रश्न सारखे रिपीट होतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फक्त ड. जन्मदरात लक्षणीय घट हा काय आहे? तिसरा टप्पा आहे ऑप्शन क्रमांक 4 ड फक्त ड. नेक्स्ट बघा 27 नंबरचा आहे. खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो? जनधन योजनेतील सुधारणा 27 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ओव्हरड्राफ्ट, ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवली आणि वयोमर्यादा वाढवली. बघा ओडीची जी आहे ती मर्यादा वाढवलेली आहे, विमा संरक्षण वाढवलेलं आहे आणि वयोमर्यादा वाढवलेली आहे. जनधन योजना 2018ची त्याचं काय सांगितलेलं आहे बघा सुधारणा सांगितलेल्या आहेत क्रमानुसार. त्याच्यानंतर 28 नंबर. 1991 स्थापन झालेली यम नरसिंहम समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? यम नरसिंहम समिती वित्तविषयक सुधारणाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक 4. 29 नंबर. सरकारने मे 2016 राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी टिंब यांच्या कायद्याखाली 5 सदस्यांची समिती नियुक्ती केली. कुणाच्या? ऑप्शन क्रमांक 2 NK सिंग. त्याच्यानंतर 30 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NPSM टिंब पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले. कोणत्या योजनेत तयार करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक 3 11व्या योजनेमध्ये. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान त्याला NPSM असंही म्हटलं जातं ते तयार करण्यात आलं. ती पंचवार्षिक योजना आहे ऑप्शन क्रमांक 3 11वी. 31 नंबर. पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. बघा
राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलनविषयक धोरण म्हणतात. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33च्या महामंदीनंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले, ज्यामध्ये जे.एम. केन्स यांचे योगदान मोठे आहे. आता याच्यामध्ये बरोबर विधानं आपल्याला निवडायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे 32 नंबर, पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते ओळखा. बरोबर जोडी बघा 32 नंबर 14वा वित्त आयोग वाय.व्ही. रेड्डी. ऑप्शन क्रमांक 1 फक्त बरोबर जोडी आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 33 नंबर, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे. 1 स्थूल प्रजनन दर घटविणे, 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे. क स्त्री पुरुष लिंग भाव समानता आणणे आणि ड आहे 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे. याचं जे अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 अ आणि बी स्थूल प्रजनन दर घटविणे आणि 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे हे काय आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे जे उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये फक्त या दोन्हीचा समावेश होतो. ऑप्शन क्रमांक 1 अ आणि ब. 34 नंबर, सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष टिंबटिंब हे आहेत. आता ह्याच्यामध्ये स्वीकृत म्हणजे स्वीकारलेले जे निकष आहेत बघा अ ब क तिन्ही आहेत. विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे. भविष्यातील कर्ज GDP गुणोत्तर आजच्या कर्ज GDP गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. क भविष्यासाठी कर्ज GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. ऑप्शन क्रमांक 4 अ ब क तिन्ही विधाने बरोबर आहेत. काय, सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्य जे स्वीकृत निकष आहेत त्याच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर बघा 35 नंबर, अन्नधान्याचे बफर स्टॉक टिंबटिंब करिता असतात. अ किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी. ब अन्नधान्य निर्यात. क आहे बियाणे पुरवठा आणि ड आहे खुल्या बाजारात विकण्यासाठी. 35 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा अन्नधान्याचे बफर स्टॉक किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी असतात. ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ. आता 36 नंबर, कोणत्या शहरात 11वी एशियान संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली बघा, तर याचा अचूक उत्तर आहे 36 नंबर ऑप्शन क्रमांक 4 व्हिएतनाम. 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक. त्याच्यानंतर 37 नंबर, अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्म पाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले. 37 नंबरचं उत्तर आहे सई परांजपे. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढे आहे 38 नंबर, 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय जे मुक्त विद्यापीठ आहे तर त्याचे जे कुलगुरू आहेत तर त्यांच्यापैकी कोण आहेत, प्राध्यापक उमा कांजीलाल यांची काय केलेले आहे, पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1. 39 नंबर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली आहे. जेव्हापासून बघा लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे त्यामुळे तेव्हापासून प्रत्येक तुम्हाला कंबाईनमध्ये एक तरी प्रश्न त्या योजनेशी संबंधित विचारला जातो. खूप जास्त गाजावाजा झालेली योजना आहे. इथं वार्षिक उत्पन्न मर्यादा दिलेली आहे 2.5 लाख पेक्षा कमी. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 40 नंबर, सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकाराला संविधानाच्या कुठल्या परिच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे. याचं उत्तर आहे अनुच्छेद 21. ऑप्शन क्रमांक 2. 41 नंबर, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला. करंट अफेअर्सशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायत रोहिणी. त्याच्यानंतर 42 नंबर, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. 42 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ECI नेट. ECI नेट इथं आहे बघा ECI नेट. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर 43 नंबरचा आहे प्रश्न, राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 श्री नितीन गडकरी. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी. 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. त्याच्यानंतर 44 2025च्या ड्युरँड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला. विजेता नाही उपविजेता विचारलेला आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. त्याच्यानंतर बघा डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. ऑप्शन क्रमांक 2. 45 नंबर, PM धान्य कृषी योजना PMDDKY बाबत खालीलपैकी योग्य कथन किंवा कथने ओळखा. 45 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3
फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY म्हणजेच PM धन धान्य कृषी योजना या योजनेला मंजुरी दिलेली आहे केंद्रीय मंडळाने. ती तारीख आहे 16 जुलै 2025. त्याच्यानंतर बघा 46 नंबर, सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान कुठे झालेली आहे, तर ती दोहा कतार येथे झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 दोहा कतार. 47 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तर उत्तर आहे अ, ब, क. रवी अश्विन, हरविंदर सिंह, IM विजयन. PR श्रीजेश यांना नाही. त्यामुळं ड इथं आहे, ड इथं आहे, ड इथं आहे, हे तिन्ही पर्याय कटले. ऑप्शन क्रमांक 1 येईल. रवी अश्विन, हरविंदर सिंह, IM विजयन यांना 2025 मध्ये हे जे क्रीडापटू आहेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 48 नंबरचा प्रश्न, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील टिंबटिंब गावात सुरू केली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आहे वद्दमना. नेक्स्ट आहे 49 नंबरचा प्रश्न, हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचिता चुआंगसरी कोणत्या देशाची आहे. बघा हैदराबाद येथे कितवी झाली, 72वी मिस वर्ल्ड 2025 स्पर्धा, आणि ही जी किंवा ही स्पर्धा जिंकणारी जी आहे तिचं नाव आहे ओपल सुचिता चुआंगसरी. तिचा देश विचारलेला आहे, तिचा देश आहे 49 नंबर, ऑप्शन क्रमांक 3 थायलंडची आहे ती. सुचिता चुआंगसरी कुठली आहे, ओपल सुचिता चुआंगसरी थायलंडची आहे. मिस वर्ल्ड बघा भारतामध्ये झालेले आहे. IMP प्रश्न आहे. 50 नंबर, कथने ओळखा, योग्य कथने. निसार नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे हे आहे. आता योग्य विधान निवडायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. बघा अ आणि ब दोन्ही विधाने बरोबरच आहेत निसारशी संबंधित. आता निसारचा लॉंग फॉर्म बघा, नासा इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार. त्याच्यानंतर 51, लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती टिंबटिंब असू शकते. नगर क्षेत्र समिती कशासाठी स्थापन केली जाते, लहान शहराच्या प्रशासनासाठी. कशा असू शकते बघा, अ पूर्णपणे निवडलेली, ब राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित, आणि क आहे अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित. उत्तर आहे वरीलपैकी सर्व तिन्ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4. बघा नगर क्षेत्र समिती पूर्णपणे निवडलेली असते, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित असते, आणि अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित देखील असू शकते. ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. 52 नंबरचा प्रश्न आहे, सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हाच असतो. हा पॉलिटिक्सशी संबंधित आहे. बघा स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित प्रश्न. आमदार, खासदार, सरपंच आणि उपसरपंच, तर कोण असतो, ऑप्शन क्रमांक 3 सरपंच. राज्यपालाकडे इथं कशाशी संबंधित आहे बघा, ग्रामसभा, सरपंच. 53, राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद म्हणजे कलम टिंबटिंबनुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपविण्यात आली आहे, तर कलम विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 कलम 154 नुसार राज्यपालाकडे काय केलेलं आहे, तर राज्याची कार्यकारी सत्ता सोपविण्यात आली आहे, कलम 154. त्याच्यानंतर पुन्हा बरोबर जुळत नाही, समानतेचा अधिकार कलम 14 ते 18, शोषणाविरुद्धचा अधिकार 20 ते 22, धार्मिक स्वातंत्र्याचा 25 ते 28, आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 29 ते 30. चुकीची जोडी ओळखायची आहे, आणि उत्तर आहे बघा 54 नंबरचा, ऑप्शन क्रमांक 2 शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 20 ते 22. त्याच्यानंतर पुढे आहे 55 नंबर, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत जिल्हाधिकारी, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 56 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बॉम्बे उच्च न्यायालय. 57 नंबर आहे, कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी दिली आहे. 57 नंबरचं उत्तर आहे बघा, कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे, ते परिशिष्ट त्याचा क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक 3 8व्या परिशिष्टामध्ये. 58 नंबर, केंद्र सरकारने 44व्या घटनादुरुस्तीद्वारे टिंबटिंब संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजे मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला. कोणता अधिकार वगळलेला आहे, 58चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संपत्तीचा हक्क. त्याच्यानंतर 59 नंबर, केंद्र व राज्यांच्या सीमावर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र बघा ट्विलाइट झोन असे कोण संबोधतात, लास्की, पायली, जेनिंग्ज आणि ऑस्टिन, तर ऑप्शन क्रमांक 2 पायली
संधिप्रकाश क्षेत्र असं केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला संबोधतात किंवा ते समवर्ती सूचीबद्दल त्यांचं हे विधान आहे पाहिली. त्याच्यानंतर 60 नंबर बघा, खालीलपैकी अयोग्य म्हणजे चुकीचं विधान. HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. ब SN मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. आणि क आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. चुकीचं विधान अ आणि ब. हे क विधान बरोबर आहे. फक्त अ आणि ब दोन्ही विधाने चुकीचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल अ आणि ब. त्याच्यानंतर 61 नंबरचा प्रश्न आहे, योग्य कथन. योग्य म्हणजे बरोबर विधान निवडायचं आहे. कशाशी संबंधित आहे? राज्य विधानमंडळ. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. ब धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ बरोबर आहे. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. त्याच्यानंतर बघा, बळवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा. 62 नंबरचा प्रश्न, बळवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा. याच्यामध्ये उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ आणि क. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी हे विधान बरोबर आहे. क जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत हे पण विधान बरोबर आहे. ब विधान चुकीचं आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. त्याच्यानंतर पुढे बघा, 63 नंबर, खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्नानबद्धतेची तरतूद करण्यात आली आहे? 63 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमध्ये. 64 नंबर, लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लक्षद्वीप केरळ उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते. 65 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही म्हणजे चुकीचे विधान? भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 ही आहे. तर हेच विधान चूक आहे. आणि इथं बघा 42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला. हे विधान बरोबर आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. हे विधान बरोबर आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हिएत रशियाची घटनेत किंवा सोव्हिएत रशिया यांच्या घटनेतून घेण्यात आलेले आहेत. हे पण विधान बरोबर आहे. बघा, अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 हे विधान चुकीचं आहे. 66 नंबर, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? वायू प्रदूषण, जमिनीची धूप, नैसर्गिक प्रवाह बाधित होणे, पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येणे. याचं जे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 येईल. बघा, काय सांगितलेलं आहे? जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही, वायू प्रदूषण. ऑप्शन क्रमांक 1. 67 नंबर, एका घरामध्ये, आता हा हे आता गणिताचे आहे बघा, विज्ञानाशी संबंधित प्रश्न आहे हा. विज्ञानाशी संबंधित आहे. आता विज्ञानाचे पुढचे बघा, खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत? ऑप्शन क्रमांक 3 येईल गॅमा किरण. पितळ हा टिंबटिंब मिश्र धातू आहे. मिश्र धातू विचारलेला आहे. पितळ कशापासून बनलेला आहे? तांबे आणि जस्त. पिताज असं लक्षात ठेवू शकता बघा. पिताज म्हणजे पितळ, तांबे आणि जस्त यांच्यापासून बनलेलं आहे. 70 नंबर, मॅलाकाईट हे टिंबटिंब धातूचे मूळ आहे. मॅलाकाईट कशाचे मूळ आहे? तर तांबे या धातूचे मूळ आहे. कॅल्शियम आणि क्लोरीन टिंबटिंब बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. तर कॅल्शियम आणि क्लोरीन आयनिक बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. ऑप्शन क्रमांक 2. 72 नंबर, खालीलपैकी कोणत्या झुऑइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते? बघा, डॅक्टिलोझाइड, त्याच्यानंतर टेंटाक्युलोझाइड, ट्रोपोझाइड आणि फायलोझाइड. तर याचा अचूक उत्तर आहे बघा 72 नंबर ऑप्शन क्रमांक 4 फायलोझाइड या झुऑइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते. त्याच्यानंतर बघा 73 नंबर, कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. बरोबर विधान निवडायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 अ, ब आणि ड. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. आणि पुढे काय दिले बघा, ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया या गवताळ मैदानात कांगारू आढळतो. अविधान बरोबर आहे. ब ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. ब बरोबर आहे. ड मादीला भ्रूण पिशवी असते, तिला मार्सुपियम म्हणतात. हे पण बरोबर आहे. क विधान चुकीचं आहे. पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. हे विधान काय आहे? चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढे 74 नंबर, घातक सबटर्शियन मलेरिया टिंबटिंब मुळे होतो. तर तो कशामुळे होते? प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. घातक सबटर्शियन मलेरिया प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम यामुळे होतो. ऑप्शन क्रमांक 2.
75 नंबर, शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात? तर याचं अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 फक्त रायझोबियम. ऑप्शन क्रमांक 1 रायझोबियम. त्याच्यानंतर 76 नंबर, भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? टिक्का रोगाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक 2. त्याचा कारक जीव विचारलेला आहे कार्कोस्पोरा पर्सोनेटा. ऑप्शन क्रमांक 2. 77 नंबर, मिराबिलिस जलापा 4 o'clock ही वनस्पती टिंबटिंब कुळातील आहे, तर ती वनस्पती निक्टाजिनेसी या कुळातील आहे. ऑप्शन क्रमांक 4. 78 नंबर, खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध आहे हिप्पॅरिन. ऑप्शन क्रमांक 1. 79 नंबर, जोड्याजुळवाशी संबंधित किंवा जोड्याजुळवा असा प्रश्न आहे. एड्स, कांजिण्या, लिव्हर डॅमेज व सिरोसिस रक्तस्रावी ताप ही रोगांची माहिती दिलेली आहे इकडे, आणि आता त्याचे विषाणू विचारलेले आहेत. 79 नंबर बघा, तर एड्सचं माहीत आहे मानवी इम्युनो डिफिशियन्सी विषाणू. एचं काय येईल? 4. एचं 4 कुठं आहे बघा? 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 3 मध्ये, म्हणजे डायरेक्ट उत्तर मिळालं फक्त एची जोडी जुळवल्यामुळं. एड्सचा विषाणू आहे मानवी इम्युनो डिफिशियन्सी विषाणू. कांजिण्याची जोडी आहे व्हेरिसेला झोस्टर विषाणू. लिव्हर डॅमेज व सिरोसिस हा रोग हिपॅटिटिस बी विषाणूपासून होतो, आणि रक्तस्रावी ताप हा रोग डेंग्यू विषाणूमुळे होतो. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 80 नंबरचा प्रश्न बघा, मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? मानवी शरीरामधील प्लाझ्माचं किंवा मानवी रक्तामधील प्लाझ्माचं प्रमाण विचारलेलं आहे, तर प्लाझ्माचं प्रमाण आहे 55%. ऑप्शन क्रमांक 2. आता इथून 81 पासून बघा 100पर्यंतचे जे प्रश्न आहेत तर ते तुम्हाला गणित आणि रिझनिंगवर आधारित पाहायला मिळतील. आपण काय केलेलं आहे 1 ते 80पर्यंतचे 2025चा जो बघा गट कच्या पेपरमधील 80 प्रश्न कव्हर केलेले आहेत. आता पुढचा व्हिडिओ जो येईल तो 2025मधील गट बचा असेल, आणि त्याच्या पुढचा असेल 2025मधीलच MPSC म्हणजेच राज्यसेवेचा प्रीचा पेपर असेल. बघा 2025चे 3 पेपर आपण कव्हर करू, त्याच्यानंतर मग 2024 2023 अशा पद्धतीने काय करू, आपली हे व्हिडिओची सिरीज अशी चालू राहणार आहे. आणि मुद्दामून ह्याला PYQ ॲनालिसिस असं नाव न देता आपण काय नाव दिलेलं आहे, ही जी सिरीज आहे त्याला प्रश्नपत्रिका ओळख. त्यामुळे बघा तुम्हाला एकतर जे आणि गटकची तयारी करत आहेत त्यांचं बघा रिव्हिजनच्या स्वरूपात तुम्ही प्रश्न उत्तर पटकन रिवाईज करू शकताय, आणि जे नव्यानं तयारी करायला सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी फक्त ॲटलिस्ट प्रश्नांचं स्वरूप किंवा प्रश्न कोणत्या भागावर, विज्ञानात काय विचारलं जातं, इतिहासामध्ये, भूगोलामध्ये काय काय विचारलं जातं एवढं तरी कळावं या स्वरूपात बघा त्यांना माहिती मिळवण्यासाठी किंवा प्रश्न जाणून घेण्यासाठी ही सिरीज खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळं चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चालेल, पुन्हा भेटू नवीन पेपरसहित. तोपर्यंत धन्यवाद.